नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्याला पालक पराठा बनवायचा आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. तर पालक मी 450 ग्रॅम घेतलेला आहे. चांगला स्वच्छ धुतलेला आहे 2-3 पाण्याने आणि चाळणीमध्ये निथळायला ठेवलेला आहे. 500 ग्रॅम गव्हाचं पीठ आहे, 50 ग्रॅम डाळीचं पीठ आहे, 100 ग्रॅम तेल आहे, 1.5 चमचा पांढरे तीळ आहेत, 1.5 चमचा धना पावडर आहे, 1.5 चमचा ओवा आहे, 1 चमचा जिरा पावडर आहे, अर्धा चमचा हळद आहे, 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 3 कांड्या लसणाच्या आहेत. त्या मी सोलून घेतलेल्या आहेत. बारीक कांड्या आहेत. अर्धा इंच आलं आहे. चवीनुसार मीठ आहे. एवढं यासाठी लागणारं साहित्य आहे. आता आपल्याला पालक शिजवून घ्यायचा आहे. जराशी अगदी 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी थोडं तेल टाकलेले आहे. आपण 100 ग्रॅम तेल घेतलं होतं ना, त्यातलंच थोडं टाकलेलं आहे. आणि हा पालक आपल्याला अगदी 2 मिनिटंच शिजवून घ्यायचा आहे. पालकचे देठ जास्त घ्यायचे नाही, फक्त पालाच घ्यायचा आहे. लहान मुलांच्या डब्यासाठी हा पालक पराठा खूपच छान. पालक तर तसा खाल्लाच पाहिजे. पालकमध्ये पण बरेचसे जीवनसत्व मिळतात. दोन मिनिटासाठी आपण पालक झाकून ठेवूया. आणि आता आपण मिरची पण धुवून घेतलेली आहे मी. लसूण आणि आलं एवढं बारीक करून घेऊया. आलं मी खिसून घेतलेलं आहे. पाणी टाकायचं नाही, तसंच बारीक करायचं आहे आपल्याला. आपल्याला थोडंसं ओबडधोबडच बारीक करायचंय, जास्त बारीक नाही करायचं. गव्हाचं पीठ पण आपल्याला चाळून घ्यायचं नाही, न चाळताच आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. 2 मिनिटं झालेले आहे. गॅस बंद करूया. पालक आपण काढून घेऊया. थोडा थंड झाला की आपल्याला बारीक करायचा आहे मिक्सरला. बंद केलंय ना? दाखवायचंय का? पालक आपला थंड झालेला आहे. आपण बारीक करून घेऊया मिक्सरला.
पराठे मी आता करायला घेतलेले आहेत. पीठ एकदम छान झालेलं आहे. आपण चपातीला मळतो ह्याच प्रमाणात मळलेलं आहे, पण खूप छान झालेलं आहे. भिजलं पण गेलेलं आहे 10 मिनिटं. जास्त जाड नाही लाटायचं, जास्त पातळ पण नाही लाटायचं. पालक आरोग्यासाठी चांगलाच असतो. सगळ्यांनी अधूनमधून पालकची भाजी, पराठे, पालक सूप करून पिलं तरी चांगलंच आहे. त्याला तूप लावलं तरी चालतं, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. गावरान तूप. हा पालक गावाकडून आलेला होता. ताजा ताजा पालक, हिरवागार एकदम शेतातला होता. आणि तो गावाकडचा पालक म्हणजे विहिरीच्या पाण्यावरचा, कॅनलच्या पाण्यावरचा नाहीये. म्हणून असं वाटलं चला आज पराठेच करूया. नातवंड पण म्हणले आजी कर पराठे. एकदम ताजा होता ना, हिरवागार. इथे एवढा फ्रेश मिळत नाही पालक. पिवळसर, किडलेला, सडलेला असतो. एकदम मऊ झालेले आहेत बघा, अजिबात सुद्धा कडक नाहीये. हे पहा, एकदम मऊ झालेले आहेत. तुम्ही पण असेच अधूनमधून पालकचे वेगवेगळे पदार्थ करून पहा. पालकचं सूप, पालकचे पराठे, पालकमध्ये खूप प्रकार आहेत. पालकची भाजी, त्याच्यात मिक्समध्ये पनीर टाकून पण पालकची भाजी होती. अशा प्रकारे तुम्ही पण असे पालकचे पराठे करून पहा, खाऊन पहा, कसे झाले ते सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.